नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। तो सामान्य कास्तकार बांधव आहे, खास करून सोयाबीनचा कास्तकार बांधव, तर त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल कोणता, तर अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आहे। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या 3800 ते 4200च्या दरम्यान आहे। परंतु जे सोयाबीन सध्या मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण हे अधिक आहे। याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला तुलनेनं सध्या कमी दिसत आहे। परंतु सोयाबीनच्या दरावरती परिणाम करणारे जे घटक भविष्यात आहेत ते कोणते समजून घ्या। तर सोयाबीनच्या दरावर सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे मध्य प्रदेशच्या भावांतर योजनेचा। मध्य प्रदेशमधील कास्तकार बांधवांसाठी तिथल्या सरकारनं भावांतर योजना लागू केल्यामुळं खुल्या बाजारामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। याच्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याची शक्यता अजिबात नाही। फेब्रुवारी, मार्चमध्ये ब्राझीलचं आणि त्यानंतर अर्जेंटिनाचं सोयाबीन येते। हे सोयाबीन कसं होतं याचा विचार करावा लागेल। जर उत्पादन कमी झालं तर आपल्या सर्वांना एप्रिल महिन्याच्या आसपास देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासाराच्या आसपास पोहोचताना दिसू शकतो। परंतु जर आपण सर्वांनी विचार केला तर कमीत कमी एप्रिल महिन्यापर्यंतची वाट आपल्या सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्यासाठी बघावी लागेल। त्याच्या अगोदर सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याची इथं काहीही शक्यता दिसत नाही। म्हणून अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर आपण काय करा, पुढच्या महिन्यामध्ये हमीभावावर सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन करा, तिथं सोयाबीन विक्री करा। कारण खुल्या बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापर्यंत पोहोचण्यासाठी एप्रिल मेचा आपल्याला या ठिकाणी संपूर्णरित्या वाट बघावी लागेल किंवा त्या ठिकाणी थांबावं लागेल। त्याच्यामुळे सरकारला कुठेतरी सोयाबीन विकणं अत्यंत फायद्याचं या ठिकाणी ठरू शकते। तर व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओ व्यक्त करतो खूप खूप आभार।